नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। पांडदिवे गावात घरफोडी, 11 लाखांचा ऐवज लंपास। पांडदिवे गावातील बंद घर फोडून चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा एकूण 11 लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे। चोरट्यांचा हा धुमाकूळ दिनांक 31 रोजी सोमवारी रात्री 11च्या सुमारास सुरू होता। या प्रकरणी नरेश पंढरीनाथ पाटील यांनी उरण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। नरेश पाटील यांच्या बंद घरात घुसून चोरट्यांनी घरातील 1 लाख रुपयांची रोकड व 10 लाख किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण 11 लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे। उरण तालुक्यात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे। या संदर्भात उरण पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून त्यांनी जनतेला सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। त्यातच पांडदिवे गावातील नरेश पंढरीनाथ पाटील हे रहिवासी आपल्या नातेवाईकांकडे सोमवार दिनांक 31 रोजी कोपरुली येथे आपले राहते घर बंद करून गेले होते। रात्री 11:30च्या सुमारास आपल्या घरी नरेश पाटील व कुटुंब आले असता त्यांच्या बंद घरातील दरवाजा उघडा तसेच घरातील सामान सैरभैर अवस्थेत पडलेल्या अवस्थेत दिसून आले। घरातील कपाट उघडून कपाटातील सामान विखुरलेल्या अवस्थेत पडलेले निदर्शनास आले। तसेच 1 लाखांची रोकड व 10 लाख किमतीचे मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचे दिसून आले। घटनेचे गांभीर्य ओळखून नरेश पाटील यांनी सदर घटनेची माहिती उरण पोलिसांना दिली आणि उरण पोलिसांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पंचनामे सुरू केले आहेत। एकंदरीत नरेश पंढरीनाथ पाटील यांच्या घरातून चोरट्यांनी 1 लाख रुपयांची रोकड तसेच 10 लाखांचे सोन्याचे दागिने असा एकूण 11 लाखांचा ऐवज लंपास केले असल्याचे दिसून येत आहे। उरण पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली तसेच ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले। बंद घरातील चोऱ्यांचे प्रमाण लक्षात घेऊन नागरिकांनी सोन्या चांदीचे दागिने रोकड सुरक्षित ठिकाणी ठेवून काळजी घेण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी केले आहे। तसेच सदर चोरी संदर्भात उरण पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकर सह तृप्ती भुईर उरण। हात नको लावू, औषध मारले ते औषध मारले ते हो पोलीस हात नको लांब उतरा बाबा नवीनच कपाट होता। थांबा, काय करू नका, थांबा।